हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मी आरती तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तसं तर लाँग व्हिडिओ आपला खूप दिवसानंतर येतो आहे. मी मध्ये मध्ये शॉर्ट्स व्हिडिओ शेअर करत होते. होप यू ऑल हॅव सीन दॅट व्हिडिओज. आणि आजचा हा व्हिडिओ आहे खूप स्पेशल आहे, कारण आम्ही आमच्या शेतामध्ये पहिल्यांदा ज्वारी केली होती आणि त्याचं जे आहे क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. ॲज यू ऑल नो की मी आणि माझे मिस्टर आम्ही वर्किंग आहोत. आम्ही दोघेही IT इंजिनियर आहोत आणि त्यासोबतच आम्ही शेती पण देखील करतो. तर आमच्या शेतामध्ये ज्वारी करण्याचा हा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. डेफिनेटली हेल्पिंग हँड होते, म्हणजे खूप सारे माणसं आम्ही घेतले होते सोबत. पण इंडिपेंडेंटली हे सगळं काम करणं आणि सगळी प्रोसेस स्वतःहून पाहणं ही एक एक्सपिरियन्स होता, लर्निंग एक्सपिरियन्स होता. खरं तर आपण जेव्हा बाजारात जातो भाजी घ्यायला, तेव्हा आपण नक्कीच प्रत्येक वेळेस घासघीस करत असतो रेटच्या बाबतीत, किंवा भाज्यांचे दर वाढले तर आपण खूप इझिली म्हणून जातो की भाज्यांचे रेट खूप वाढलेले आहेत, ही भाजी खूप महाग झाली, ते फ्रूट्स खूप महाग झाले. पण खरं सांगायचं तर त्याच्यामागे इतके कष्ट असतात शेतकऱ्याला, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर कष्ट असतात. एवढं ऊन आहे, एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे, पण एवढं उन्हामध्ये पावसामध्ये रात्रीचे जेव्हा शेतामध्ये पाणी द्यायचं असतं ते एवढ्या संघर्षामध्ये प्रत्येक शेतकरी कष्ट करत असतो, राबत असतो आपल्या शेतामध्ये चांगलं उत्पन्न काढण्यासाठी आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. जेव्हा जेव्हा कधी तुम्ही भाजी घ्यायला जातात तर मला नक्की सांगावंसं वाटतं की तुम्ही नक्की विचार करा की त्यामागे खूप कष्ट असतात. आपल्याला वाटतं 10 रुपयाची मेथीची गड्डी, 10 रुपयाची कोथिंबीर, पण त्यामागे प्रमाणाबाहेर प्रचंड कष्ट असतात. ऊन वारा पाऊस याची कोणतेही पर्वा न करता प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये राबत असतो, प्रमाणाच्या बाहेर कष्ट करत असतो आणि पैसा तर त्यासोबतच खूप मोठा लावलेला असतो, कारण आजकाल सध्या शेती करणं हे सोपं नाही. मला माझ्या मध्यंतरी एका मैत्रिणीने विचारलं होतं की तू वर्किंग आहेस आणि तरी देखील तू शेती आणि घर आणि तुझी नोकरी कसं काय बॅलन्स करते, किंवा तुझ्या माहेरी तुला शेतीचा एक्सपिरियन्स होता का, तू आता एवढं इझिली सगळ्या गोष्टी कशा हँडल करतेस. तर मी तिला नेहमी म्हटलं की माझ्या माहेरी शेती नव्हती कधीच, पण शेतीतलं नॉलेज पण मला खूप डीपमध्ये नाही आहे. पण हो, काही गोष्टी माहीत होत्या, प्रोसेस कशी असते ते माहीत असतं, काय केल्यानंतर काय नेक्स्ट स्टेप काय असते ते घ्यायला लागतं. पण मी तिला एकच गोष्ट सांगितली की जरी मला शेतीतली माहिती नसेल किंवा जरी माझ्या आईवडिलांकडे माझ्या माहेरी शेती नसेल, तरी देखील कष्ट करण्याचं आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची इच्छाशक्ती जर तुमच्याकडे असेल तर त्या जोरावरती तुम्ही कोणतंही काम करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला म्हणजे कोणत्याही नॉलेजची गरज नाही किंवा कोणत्याही अनुभवाची गरज नाही. म्हणजे लोकांना वाटत असेल की अरे हां, तुम्ही आता शेती करताय तर याचा अर्थ तुम्ही आधी खूप वर्ष शेती केलेली असेल, किंवा तुम्ही ते नोकरी करता तर याचा अर्थ तुम्ही बॅकग्राऊंड तुमचं काहीतरी वेगळं असेल, तुम्ही याआधी केलेलं असेल. असं नाही आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही नवीन शिकत असता, प्रत्येक गोष्टी नवीन होत असते तुमच्या आयुष्यामध्ये. फक्त ती तुम्ही कशा पद्धतीने ॲक्सेप्ट करता, त्याला सामोरं जाता, आणि हे तुमच्यावरती डिपेंड असतं. म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात नवीन कोणती गोष्ट घडली आणि जर तुम्ही ठरवलं की नाही मला ते जमणारच नाही, तर डेफिनेटली ती गोष्ट कोणतीच होऊ शकत नाही. पण तेच तुम्ही चॅलेंजिंग घेऊन करू शकता किंवा नाही मला जमू शकतं, मी कष्ट केलं तर होऊ शकतं आणि मला प्रयत्न करायचे. जेव्हा प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती असते तेव्हा तुम्हाला नक्की मार्ग सापडतो आणि देव पण तुमच्या पाठीशी उभा राहतो. आणि तसंच काहीसं मला झालं जेव्हा मी तिच्यासोबत बोलत होते माझ्या मैत्रिणीसोबत, तेव्हा मी तिला एकच सांगितलं, मी माझ्या वडिलांना खूप कष्ट करताना बघितलं पहिल्यापासूनच, आणि तोच माझ्यासमोर डोळ्यासमोर आदर्श आहे. म्हणजे माझे वडीलच माझा आदर्श आहेत आणि त्यांनी खूप कष्ट केलेत. म्हणजे त्यांनी नोकरी करून व्यवसाय केला, व्यवसायासोबत इतरांना मदत देखील केली. प्रचंड त्यांनी मित्रपरिवार गोळा केला, प्रत्येकाला कायम त्यांनी सहकार्य केलं, मदत केली, आणि तोच आदर्श मी माझ्या डोळ्यासमोर ठेवते. तोच आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी नोकरी करता करता घर सांभाळते, माझ्या मुलाकडे बघते आहे, त्यासोबतच मी शेतात पण देखील उभी राहते, लक्ष करते. आणि नुसतं शेतात बांधावरती उभं राहून नाही मी करत आहे, प्रत्येक कामात मी मदत करते आहे. मी मग ते खुरपणं असो, पाणी देणं असणं, किंवा पोती उचलणं असं, तर प्रत्येक कामात मी माझ्या नवऱ्याच्या सोबत उभी आहे आणि माझ्या नवऱ्याच्या पाठीशी उभी आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय मी माझ्या वडिलांना देते, कारण त्यांनी आम्हाला प्रचंड कष्ट करण्याची इच्छा दिली आणि कष्ट करण्याची त्यांनी आम्हाला शिकवण दिली. आणि काही गोष्टी तुम्हाला शिकण्याची गरज नसते. तुम्ही जेव्हा तुमच्या आईवडिलांना बघत असाल लहानपणापासून, जे तुमचे आईवडील कष्ट करत असतात, जे तुम्ही जर बघितलं तर त्या बघण्यातूनच तुम्ही खूप गोष्टी शिकत असता. आणि तेच मी करते. माझ्या वडिलांना मी खूप कष्ट करताना बघत आली आहे
आणि तेच मी आत्मसात करायचा प्रयत्न करते. मी कुठेही कोणालाही बोलून दाखवत नाही की मी आज खूप थकली, आज मला खूप माझे पाय दुखतात आहे, काय नाही. आपला दिवस आहे, आपलं शेत आहे, आपल्याला राबायचं आहे. ठीक आहे, आज कष्ट आहे, उद्या त्याचं आपल्याला फळ डेफिनेटली मिळणार आहे. आणि जर तुम्ही नोकरीच्या बाबतीत म्हणाल तर नोकरीत पण हे आहे, तुम्ही 12-12 तास तुम्ही जेव्हा जॉब करता तेव्हा तुम्हाला खूप जास्त मेंटल स्ट्रेस असतो. मग तो कोणताही जॉब असू दे, गव्हर्नमेंट जॉब असू दे, IT चा जॉब असू दे, कोणताही जॉब असू दे. तर प्रत्येक जॉबमध्ये स्ट्रगल असतो, प्रत्येक जॉबमध्ये प्रत्येक तुम्हाला दिवस हा चॅलेंजिंग असतो. आणि सेम तसंच शेतीच्या बाबतीत आहे किंवा कोणत्याही व्यवसायाच्या बाबतीत आहे. फक्त एकच आहे, जर तुम्ही कष्ट प्रामाणिकपणे केलंत तर त्याला तुम्हाला नक्की यश मिळतं. भलेही कधी कधी लेट मिळेल, पण यश हे नक्कीच मिळतं. तर त्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीला नक्की सांगितलं होतं की मी खूप माझ्या वडिलांना खूप जवळनं पाहिलं आहे, त्यांचे कष्ट खूप जवळनं पाहिलं आणि त्याचं फळ त्यांना देवाने नक्कीच दिलेलं आहे. आणि तेच मी आत्मसात करायचा प्रयत्न करते. आणि सेम गोष्ट माझ्या सासऱ्यांच्या बाबतीत पण होती. त्यांनी पण खूप कष्ट केले आणि तोच आदर्श माझ्या नवऱ्याने पण घेतलेला आहे. म्हणजे माझे मिस्टर पण जेव्हा की त्यांना शेतामध्ये खूप फिजिकल काम करायची सवय नाही आहे, जेव्हा की आम्ही दोघंही IT मध्ये जॉब करतो, इंजिनियर आहोत, पण तरी पण आपल्याला प्रयत्न करायचा आणि आपल्या वडिलांनी जे कष्ट केलेले आहेत ते आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं. आणि हेच आम्ही करतो दोघं पण. आणि तेच आमचा मुलगा देखील शिकतो. म्हणजे आमचा मुलगा देखील आमच्यासोबत पूर्ण वेळ शेतामध्ये उभा असतो. भलेही तो त्याचं खेळत असो, पण त्याचं लक्ष आमच्याकडे असतं. आपले आईवडील काय करतात, आपले आईवडील किती उन्हातान्हात उभे राहतात हे तो आजपासून बघतो. तर कदाचित भविष्यात हे त्यालाच उपयोगात येणार आहे. कारण आजकालची मुलं थोडं जरी त्यांना AC ची सवय असते, थोडं जरी वातावरण चेंज झालं तरी ते आजारी पडतात. त्यांना उन्हाळा सहन होते, त्यांना थंडी सहन होत नाही. पण आम्ही आमच्या मुलाला तेच शिकवण देते की किती ऊन असू दे, किती पाऊस असू दे, किती काय असू दे, आपल्या शरीराला त्याची सगळ्याची सवय लागली पाहिजे आणि आपल्या शरीरात देखील मनाला त्याची सवय लागली पाहिजे. त्यामुळं आम्ही जे काम करतो ते आमचा मुलगा आत्तापासूनच खूप जवळनं बघतो आहे आणि कदाचित त्याला त्याचा फ्युचरमध्ये खूप फायदा होणार आहे. इथे तुम्ही बघू शकता, आपण दुकानामध्ये ज्वारी जेव्हा घेतो विकत जायला किंवा कोणतंही धान्य घेतो, आपण 40 रुपये 50 रुपये किलो बाजार करतो, त्याचा भाव बघतो, त्याची क्वालिटी बघतो. पण इथे तुम्ही कंटिन्युअसली तुम्हाला इतकं फटाफट काम करावं लागतं. ऊन म्हणजे सध्या आता फक्त फेब्रुवारी सुरू आहे, पण एवढं प्रचंड वातावरण आहे. त्यासोबतच काही भागात पाऊस देखील झालेला आहे. विदर्भ, मराठवाडा काही ठिकाणी खूप प्रचंड पाऊस झालेला आहे. अवकाळी पावसामुळे इतकं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर त्यामुळे निसर्गापुढे काही गोष्टी करता येत नाही आपल्याला. पण तरी देखील कोणताही शेतकरी प्रयत्न करणं सोडत नाही, कष्ट करणं सोडत नाही. सो माझा व्हिडिओ आजचा मी इथेच थांबवते. अँड आय होप यू लाईक इट. आणि मी पुढे जस्ट क्लिप शेअर करते आहे, तुम्ही सगळ्यांनी छान बघा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.